हा. अरे काय येण्याचं भान आहे का नाही हिला? असं कसं करू शकते ही पोरगी? अहो अशी नाही करणारी ती पोरगी, काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे बघा. पण निदान फोन तरी घेऊन जायचं का नाही? कळलं तरी असतं का कुठं अडकलीये, काय झालंय. नाही का भाऊजी जाऊन घेऊन आले असते. अप्पा किती वेळ वाट पाहिजे अजून? अबे जरा थांब रे बाबा. हो चला लवकर, पूजेला उशीर होतोय. सांगा काय सांगायचं यांना ते. बाई ग, हे गुरुजी आहेत ना, अख्ख्या गावात डांगोरा पिटतील. जहागीरदारांची सून पूजेला आलीच नाही म्हणून. अप्पा ऐका माझं, बसू दे दादाला पूजेला, काय फरक पडतो? नाही नाही, पूजेला तुम्हीच बसायचं. भले सुपारी घेऊन पूजा करा, पण पूजा तुमच्या हस्तेच होणार. हा करा. कुणीतरी दार उघडा. मामी, आप्पा, कुणीतरी दार उघडा. कुणी आहे का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गंगी, गंगी जाय जाय, बापूंना बोलव जाय. गंगी, बापूंना बोलव ना. गंगी जाय. गंगी जाय जाय, बापूंना बोलव जाय. ओम गणपते नमः. ओम शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम पयस्नानान्तरेण च पञ्चामृतस्नानं समर्पयामि. ओम शुद्धोदकस्नानान्तरेण च पानीयं समर्पयामि. अभिषेकार्थे स्नानीयं समर्पयामि. इथे काय कांड केलंस? तोडली त्यांची जोडी. ओम ध्रुव स्वाहा श्री महागणपतये नमो नमः. अहो सुनबाई कुठे? बोलवा त्यांना लवकर. गंगीला कळलं असेल का मी काय म्हणले ते?
गंगे अगं इकडे कुठं आली तू? अगं अगं काय करीत तू? गंगे 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 फाटल किती? तू भूक लागली का? भूक लागली? चला सुनबाईंचं काय येत आहेत का? सुपारी तयार आहे ना? ठीक आहे. गंगे प्लीज लवकर ये गंगे. बापूंना घेऊन लवकर ये ग. तुमच्या मिसेस न आल्यामुळे आपल्याला ही सुपारी ठेवून पूजा करावी लागेल. लते अगं तू आत काय करते? आणि दाराला कुलूप कसं काय? बापू मी सगळं नंतर सांगते. आधी दार उघडा प्लीज. बरं किल्ली मला नाही माहित. बापू दार उघडा ना. तू घाबरू नको. हाय माझ्याकडे दुसरी किल्ली आहे, उघडतो मी. काय केलं ती? कलश. कलश? कलशाचं काय? बापू सगळं नंतर सांगते. आणि थँक्यू. अगं मी सगळं नंतर सांगते बापू. ए गंगी थँक्यू ग. बापू मी येते. अगं लते म्हणून बोलत होती वे गंगे. सुपारीला हळद कुंकू वा. ओम श्रीवन महागणपते नमो नमः. पूजनार्थे हळदी कुंकू अक्षतम समर्पयामि. नमस्कार करा. ही सुपारी तुमच्या बाजूच्या पाटावर ठेवा. आपण पूजेला सुरुवात करू. नका ठेवू सुपारी. अगं कुठे गेली तू? सुनबाई माहित आहे ना घरात पूजा आहे. कळत नाही सुनबाई तुम्हाला? ही वेळ आहे यायची. आप्पा मी अडकले होते. म्हणजे मी सगळं नंतर सांगते. आधी पूजेला बसू का?
परत असं करू नका सुनबाई. नाही करायची होती. जाय हात पाय तोंड धू. जाय जाय आणि बस पटकन पटकन. धाव माय धाव जरा. जाय बस जाय जाय. अहो आली ना आता पोर. आता नका चिडचिड करू. असं कसं ते अडकले कुठं होते हे तर कळलं पाहिजे ना. विचारू ना नंतर सांगेल ते लेकरू. मग आता उगा राग राग करू नका बाई. पूजा मी कशाला राग राग करू. आली ना आता. मग हसा बघू राहू दे. ह्या आल्या आहेत. आता आपण पूजेला सुरुवात करूया. हातात पाणी घ्या. हाताला हात लावा. माझ्या मागे म्हणा मम. मम. मम आत म्हणा. आत्मनः. हे पाणी आता तामनात सोडा. पूजेला नमस्कार करा. तुम्ही स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू लावा. अरे पण आता अशी कशी अडकलेला त्यात? तेच तर मला बी कळ ना. काय बाई म्हणावा ह्याला आता. बर आपाकडे पूजा आहे. आपल्याला जावं लागेल. तुम्ही आवरा. अहो पण तुम्ही. मी काम संपून येतो. बर. चल आते मी. देवाला नैवेद्य दाखवा. आता देवाला नमस्कार करा. एवढं कुलूप लावलं होतं तरी पण ही डब्बी बाहेर कशी आली? कुणी काढलं असेल हिला बाहेर? कुणी का काढू. आली ना ती बाहेर. केली ना तिने पूजा. नाही तर काय सगळा प्लॅन बोंबलला. तिथे आता घरात सगळ्यांना कळलं तर. काय कळलं तर? हेच की आपणच कुलूप लावलं होतं म्हणून. ते कसं कळलं? आता आपल्याशिवाय कोणी असले कान करणार. असं काही नाही. कोणी पण करू शकतं की. हा कोण करणार? कोण? भाऊजी.
घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. सुखात राहा रे बाळांनो. चला झालं काय अजून काय? वेळ आल्यावर सांगू की. हायच म्हणजे अजून अभ्या तीर्थप्रसाद घ्या सर्वांनी. आधी नवीन जोडप्याला द्या. नकोय मला. अभ्या प्रसाद आहे तो, प्रसादाला नाही म्हणून नाही. गोड आहे. म्हणूनच खा, म्हणजे तोंड थोडंफार तरी गोड होईल. पूजेचा अपमान करायचा नाही हा. जाय प्रसाद घे जाय. जोडीने घ्या. पूजा केली ना जोडी ना, मग आता प्रसाद कायला? लोक येतील हा प्रसादाला. मग काय करू? अहो तुमच्या लग्नाची पूजा आहे, उगाच तोंड वाजवायला लावू नका आम्हाला. ए, येतोय. कपडे बदलू का नको? आणि तू पण कपडे बदलून ये, माणसं येतील ना प्रसादाला. आधी आमच्या खोलीत या, जरा बोलायचंय. काय? रागवू नका बरं पोरीवर आता. नाही हो, पण ह्या घरची शिस्त कळली पाहिजे ना तिला. अहो ती मुद्दाम करणारी नाही हो, काहीतरी झालं असेल. पण आता पोचली ना वेळेवर. अगं लते, अगं काय ग, कुठे होतीस तू? कलश आणायला गेली होती की नाही? हा पण अशी कुठं अडकली होती तू? फोन पण इथंच ठेवून गेली होती. तिकडे उगाच बापूंना टेन्शन दिलं ना मी. आप्पा मी खरंच घरात अडकले होते. म्हणजे ते मी कलश आणायला गेले. आतेबाई, माणसं यायला लागलीत प्रसादाला. पण असं कसं झालं? कोणी कुलूप लावला असेल बरं दाराला? मला नाही माहित आप्पा. मग तू बाहेर कशी आली? काही नाही, मला गंगी दिसली. मग मी तिला सांगितलं बापूंना जाऊन बोलवून आण. म्हणजे गंगेने बोलवून आणलं की काय बापूंना? मामी मला नाही माहित तिनं काय केलं, पण बापू वेळीच आले आणि त्यांनी कुलूप उघडलं, म्हणून तर मी बाहेर निघू शकले. गंगी दत्त महाराजांचं वाहन आहे, त्यांनीच पाठवलं असणार आहे गंगीला. पुण्यांदा दत्त महाराजांनीच वाचवलं. पूजा नीट पार पडली पा. महाराज, दत्त महाराज. ते सगळं ठीक आहे, पण हे कुलूप कोणी लावलं असेल बाहेरून? आणि मग कलश कसा काय आला घरात? तो मी घेऊन आले ना. सगळं ठीक आहे, पण हे कुलूप कोणी लावलं असेल बाहेरून? आणि मग कलश कसा काय आला घरात? तो मी घेऊन आले ना. काय झालं, गुरुजी वरडायला लागलेले इथं. तिला ते अगं तुला खूप फोन केले, पण फोनच उचलायला तयार नाही ही. मग मी तिला बघायला म्हणून बापूंच्या घरी गेले, तर तिथं दारातच कलश होता आणि दाराला कुलूप होतं. पण मला कसं वाटलं का तू ड्रेस घेतले असतील आणि तशीच निघून आली असशील कलश विसरून, म्हणून मी उचलला आणि घरी घेऊन आले. आणि नंतर आम्ही बी गेलो होतो की, हो की नाही? कुठं होती लती तेव्हा? दाराला कुलूप होता आणि विचार, बोला की तुम्ही. नाही, चुकलंच. हाक मारायला पाहिजेच होती. पण इथं घाई होती की नाही पूजेची. आणि आत्याबाई, असं बरं दिसतं का सांगा? आपण हाका मारणार, बोंबाबोंब करणार, शेजाऱ्या पाजारांना उगाच तमाशा.
हा पण तरी प्रश्न उरतो का कुलूप कोणी लावला असेल दाराला. भाऊजींनी लावलं असेल का? हा? अरे तू तर घरात होता ना पण. हा आणि तुम्ही सांगितलं होतं घराबाहेर पडायचं नाही तर गाठ माझ्याशी आहे, तो कसा जाईल घराबाहेर मग? नाही, थोड्या वेळासाठी गेले होते ते बाहेर. मी कलश घेऊन आले ना तेव्हा नव्हते ते तिथं. त्यांना बसायचं नव्हतं ना पूजेला, मग ते कुलूप लावू शकतात. नाही नाही, शक्यच नाही. अहो आबे असं करूच शकत नाही हो. आपण सगळेच होतो ना घरात. मला तर बाई आठवत नाही तो घराच्या बाहेर पडल्याचं. मग आता भाऊजी सोडले तर कुणाला रस आहे हिला कोंडून ठेवण्यात? हे मे, तू तुझ्या सावताच्या डोळ्यांनी पाहिलं का? नाही. मग गप बस की. कशाला काय तोंडाला येईल ते बोलते ग तू? जे झालं ते झालं. आता प्रसादासाठी माणसं आली आहेत ना, तुम्ही दोघं जाय आणि पाय जाय. जाय. बर.